दादा, आपण निवेदन देण्यासाठी आलेले आहात कलेक्टरला, नेमका विषय काय आहे? आमचे सर्वांचे लाडके आणि जवळचे गजानन शिंदे यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनींचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं त्यांच्यावर फार मोठा हा आघात कोसळलेला आहे आणि त्या डॉक्टरवर त्रिसदस्यीय समिती नेमून त्याच्यावर कारवाई व्हावी आणि डॉक्टराचं डॉक्टरत्व रद्द करण्यात यावं. त्याचं जे आहे प्रमाणपत्र ते रद्द व्हावं, जेणेकरून पुन्हा कोणालाही असा त्रास होऊ नये आणि कोणाचेही घरी अशी दुःखद घटना घडू नये याच्यासाठी आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना निवेदन देत आहोत. आजपर्यंत 4 दिवस आधीच छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड प्रणित संघटनेनं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला आणि SP ऑफिसला. पण कुठलीही कार्यवाही त्याच्यावर न झाल्यामुळं संतापानं त्या संघटनेकडे येऊन आम्ही सर्व एकत्रितपणे आज इथं निवेदन देत आहोत आणि आजच्या आज त्रिसदस्यीय कमिटी नेमून कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. कोणत्या डॉक्टरमुळे हलगर्जीपणा झालेला आहे? कोण, नाव काय? त्याच्याबद्दल ज्यांच्यावर अन्याय झाला ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगतीलच. चव्हाण डॉक्टर म्हणून आहेत, पण त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती हे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आमचे शिंदेसाहेब सांगू शकतात. आणि आम्हाला एकच म्हणायचं की बाबा असं कोणावरही होऊ नये, तुमच्यावरही होऊ नये, आमच्यावरही होऊ नये, सगळ्यांनी. आणि आम्ही तुमच्या चॅनलचं धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या संघटनेसाठी वेळ देऊन आमच्या संघटनेची जी माहिती आहे ती संघटनेची माहिती आहे आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी झटत आहात, त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचं धन्यवाद मानतो. थँक्यू. समजा आपली मागणी मान्य नाही झाली तर आपली पुढील भूमिका काय असणार? नाही, आम्ही इथं कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसूत. आमचं सर्वांचं मिळून उपोषण राहील. तिथं सुरुवातीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा देऊ, त्याच्यानंतर कंटिन्यू बसूत. सिव्हिल सर्जनला घेराव टाकूत, वाटेल त्यावेळेला आम्ही पूर्ण गाड्या बंद करून टाकूत. म्हणजे आम्ही त्याच्यानंतरची स्ट्रॅटेजी आम्ही नंतर सांगूत. काही गोष्टी पहिलेच सांगितलं की प्रशासन जागं होतं आणि नंतर आम्हाला अडथळे निर्माण होतात. तुम्हालाही माहिती आहे आजकालच्या आंदोलनामध्ये कसं चालू असतं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला न्याय मिळावा एवढीच मी भावना व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी कलेक्टर साहेबांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आमच्यासोबत योग्य प्रकारे मीटिंग घेऊन त्यांचा आम्हाला टाईम देऊन मीटिंग घेतली आमची आणि सांगितलं की लवकरात लवकर गजानन शिंदेला न्याय देऊ आणि सर्व चौकशा आजपासून चालू होतील. लवकरात लवकर गजानन शिंदेला न्याय मिळेल आणि आम्हाला कामावर रुजू व्हायला सांगितलं आहे. कलेक्टर साहेबांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही लवकरात लवकर आता कामावर जाऊ. मी गजानन शिंदे, माझी पत्नी सर्दी ताप आला म्हणून डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल भावसार चौक यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांनी जवळील इंजेक्शन आणि सलाईन देऊन ती अतिशय सिरियस झाली. तोंडाला फेस आला, संडास लघवी झाली जाग्यावरच. नंतर डॉक्टरांनी तिथून आम्हाला दुसरीकडे हलवून शिफ्ट करायला लावलं आणि त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि आम्हाला कुठलंही प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलं. त्यामुळं आम्ही एक दिवशी आज बंद पाळला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी वेळ काढून आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर डॉक्टरांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचं असं आश्वासन आम्हाला दिलं.